मालगावमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडलेला आहे। एटीएम मधून 30 लाखांपेक्षा जास्त रक्कम लंपास केल्याची माहिती समोर येते। चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय, मात्र चोरट्यांनी एक एटीएम फोडलेला आहे मालगावमध्ये आणि त्यामध्ये असलेली 30 लाखांपेक्षा जास्तची रक्कम लंपास केलेली आहे। त्यामुळे या एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक नव्हता का? जोपर्यंत हे चोरटे एटीएम फोडत होते तोपर्यंत पोलीस कुठे होते, सुरक्षा रक्षक कुठे होते, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर मालेगावमध्ये चोरीचा हा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी चोरटे सीसीटीव्ही मध्ये चोरट्यांची गाडी कैद झालेली आहे आणि चोरट्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। तर तिकडची ही दृश्य आपण बघू शकतोय, कशा पद्धतीने हे चोरटे तिथे आले आणि एक रुमाल त्यांनी बांधलेला होता आपल्या डोक्याला आणि त्यानंतर हा एटीएम फोडून त्याच्यातील 30 लाखांपेक्षा जास्तची रक्कम त्यांनी लंपास केली। काल रात्री लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे 2च्या सुमारास एसबीआय बँकेचं एटीएम आहे, त्या एटीएम मध्ये चोरी झालेली आहे। गॅस कटरने ते एटीएम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे। त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे। विशेषतः ती गाडी ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी, आरोपींनी, तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे। त्यामध्ये लवकरच सर्व सीसीटीव्ही फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर। काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत, तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।